नमस्कार. मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. आला हिवाळा, निरोगी जीवनाचा मंत्र आम्ही जाणून घेत आहोत. तळेगाव दाभाडे येथील साई समर्थ मेडिकल फाउंडेशन संचलित समर्थ क्लिनिकचे डॉक्टर लक्ष्मण कारले. डॉक्टर लक्ष्मण कारले म्हणजे सेवाभावी आणि भूकंपामध्ये त्यांनी अनेकांचे प्राण वाचवलेले आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय सेवा करत असताना रुग्णसेवा ही ईश्वर सेवा या ब्रीदप्रमाणे त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रदीर्घपणे एक देवदूत म्हणून कार्य केलेलं आहे. तर डॉक्टर लक्ष्मण कारले हे या तळेगाव दाभाडे शहरामध्ये आल्यापासून जेव्हा कोरोनाचा काळ सुरू होता, कमी पैशामध्ये कोरोनाच्या रुग्णांना त्यांनी बरं केलं. आता पुन्हा कोरोनाचा NJ1 व्हायरस येतोय अशा पद्धतीच्या बातम्या पसरतात. पण आला हिवाळा, निरोगी जीवनाचा मंत्र जाणून घेत आहोत वैद्यकीय क्षेत्रामधले ज्येष्ठ श्रेष्ठ डॉक्टर लक्ष्मण कारले. साहेब नमस्कार. नमस्कार. मला सांगा की जे मानवी आरोग्य आहे, आरोग्याचे प्रकार किती असतात? मानवी आरोग्याला शरीर यंत्रणेप्रमाणे, मानसिक यंत्रणेप्रमाणे, त्याच्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे, सामाजिक आरोग्याप्रमाणे असे 5 प्रकार असतात. त्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक अशा प्रकारचे 5 प्रकारचे आरोग्य आहेत. बरं, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आरोग्य कुठलं की आपल्या शरीरावर, बुद्धीवर, भावनेवर, समाजावर परिणाम करणारं जे आपल्या आरोग्याच्या प्रकारामध्ये जे आहे ते कोणतं आरोग्य मजबूत असेल तर व्यक्ती मजबूत राहू शकतो? अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मानसिक आरोग्य असतं. मानसिक आरोग्यावर शारीरिक आरोग्य बऱ्याच अंशी म्हणण्यापेक्षा जवळपास 95% अवलंबून आहे. म्हणून मानसिक आरोग्य ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या मानसिक आरोग्यामध्ये मानाला एकूण 8 प्रकारचे विकार त्याच्यापासून वंचित जर मन झालं, म्हणजे कामक्रोध, लोभमोह, द्वेषमत्सर, अहंभाव, अहंकार या प्रकारच्या ह्या विकारापासून जर मन थोडंसं वंचित राहिलं तर मानसिक आरोग्य आणि मन प्रसन्न राहण्यासाठी सुद्धा शरीराचा उपयोग होतो. मानसिक आरोग्य प्रसन्न राहण्यासाठी काय त्या व्यक्तीला कसं जगलं पाहिजे प्रसन्न राहण्यासाठी? जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग, मग तो आजार असो किंवा कुठल्याही प्रकारची घटना असो, ते माझ्यासाठीच आहे. संघर्ष करून मी याच्यासमोर पुढे जाणार आहे, मी पुढचं पाऊल पुढेच टाकणार आहे, अशा प्रकारचा दृढ निश्चय, प्रयत्नाची पराकाष्ठा, जिद्द, चिकाटी आणि आपल्याला असलेली बौद्धिक क्षमता ह्याचा संपूर्ण वापर करून संघर्षामधून बाहेर जाणं ही साऱ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. डॉक्टर साहेब, सध्या काही महाराज लोक असतात, माणसाचा चेहरा पाहून, चेहऱ्यावरचे उडालेले रंग पाहून त्यांचं भविष्य सांगतात. मानसिक आरोग्य आणि चेहऱ्याचा रंग यावर काय संबंध आहे? मनामध्ये असलेला जो काय कामक्रोध असेल, लोभमोह असेल, कुठल्या प्रकारची भावना असेल, विचार असतील, ते प्रगट होत असतात चेहऱ्याच्या माध्यमातून. म्हणून अगोदर हे महाराज लोक किंवा त्याला आपण काही अंशी ढोंगी लोक सुद्धा म्हणू, तर ही व्यक्ती तुमच्या मनाचा अगोदर अभ्यास करतात आणि तुमच्या मनाचा एक बार चाहूल लागली त्यांना, तुमच्या मनातल्या हालचाली त्याला कळायला लागल्या की ते तुमच्या त्याप्रमाणे तर तुमच्या चेहऱ्यावरल्या हवा पण ते ओळखून त्याप्रमाणे तुमचं भविष्य सांगणे वगैरे 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 वगैरे, तुमची कुंडली बघणे वगैरे वगैरे वगैरे, आणि त्याच्या व्यथा एक बार कळाल्या, त्याच्या जीवनाचं, त्याच्या मनातलं दुःख एक बार कळालं, त्याच्यावरती बरंचसं काही उपचार पद्धती सुद्धा देण्याचा प्रयत्न करत असतात. तर मानवी जीवनामध्ये 2 आरोग्य असतात, एक मानसिक आणि दुसरं शारीरिक. मानसिक आरोग्य ज्याचं मजबूत तो शारीरिक दृष्ट्या मजबूत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आता डॉक्टर साहेब की आपण आता हिवाळा आलेला आहे, हिवाळ्यामध्ये बरेचसे हार्ट अटॅक सारखे प्रकार पण जास्त असतात. तर रुग्णांनी शरीराची काय काळजी घेतली पाहिजे हिवाळ्यामध्ये? आपलं शरीर एक फार मोठी यंत्रणा आहे. या यंत्रणेला व्यवस्थित सांभाळणं अत्यावश्यक आहे. आपल्या शरीरामध्ये एकूण 11 सिस्टीम आहेत आणि शरीराच्या वर जी कातडी आहे ही 12वी सिस्टीम आहे. या सर्व सिस्टीम चांगल्या प्रकारे कार्यरत असताना आणि त्यांची बायोकेमिस्ट्री, त्यांच्यामध्ये असलेले घटक हे चांगल्या प्रकारे जर कार्यरत असतील आणि आपल्या शरीरामधले जे बेसिक मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी असतात, प्रत्येक सेलमध्ये असतात, टिश्यूमध्ये असतात, ऑर्गनमध्ये असतात, अवयवात असतात, सर्व सिस्टीममध्ये असतात, याचं बेसिक मेटाबॉलिक रेट हे चांगलं असणं पाहिजे. म्हणजे त्याची
तिचे घेतलेला जो अन्न आहे, पाणी आहे आणि ते जे त्याचा उपयोग जो केला जातो, कॅलरीज आपल्या शरीरामध्ये निर्माण होऊन ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य हे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशी करत असतात. हे जर कार्य चांगल्या प्रकारे जर चालवता आलं तर आपल्या शरीरावर आपलं मनावर नियंत्रण ठेवून शरीरावर नियंत्रण सुद्धा ठेवते. अगोदर मनावर नियंत्रण असणं अत्यंत आवश्यक आहे. काय खावं, काय प्यावं, व्यवहार किंवा विचार आपले कसे असावेत, आपले आहार कसे असावेत, आपली निद्रा कशी असावी, किती तास असावे, अशा प्रकारच्या सर्व गोष्टीवर आपण आपली दैनंदिनी आखून त्याप्रमाणे जर आपण कार्यरत राहिलं तर कुठल्याही प्रकारचा आजार, तो हार्ट अटॅक असो किंवा कॅन्सरसारख्या पेशींची लागण असो आपल्या शरीरामध्ये, ते सुद्धा प्रतिबंध करता येतं. ते सर्व आपल्या मनावर, आपल्या विचारावर आणि आपल्या ज्ञानावर आणि आपल्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून आहे. आणि यामुळे आपले मन प्रसन्न राहून सदैव कुठल्याही प्रकारचा प्रसंग जर आला, आज कॉरोना काय आणि कॉरोनाचा बाप जरी आला तर त्याला कॉरोना को डरो ना हे जर कळालं की विनाकारण भीतीपोटी वेगवेगळ्या आजारांना जन्म देणं आणि आता आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती न वाढवता आपल्या शरीरामध्ये कॉरोनाचा प्रादुर्भाव झाला की मग हे जवळचा मेला, दूरचा मेला वगैरे म्हणून मग त्याच्याशी बळी पडणं, हे सुद्धा एक आपल्या मनाच्या कमकुवतपणाचं लक्षण आहे, आपल्या ज्ञानाच्या कमकुवतपणाचं लक्षण आहे. आणि आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळं आपल्याला या गोष्टीमुळे भीतीत राहावं लागतं. मग आपण म्हणतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे वगैरे वगैरे वगैरे. मग हे आपले संत महात्मा हे सांगून गेलेलं आहे. परंतु ते भिवू नकोस ते तुमच्या पाठीशी आहे, परंतु आपल्यात पण आत्मा आहे, तो आपल्या आत आहे आणि तोच आपला स्वामी आहे, त्याचं सुद्धा कंट्रोल, नियंत्रण हे आपल्या मनावर पाहिजे, मनाचं कंट्रोल शरीरावर पाहिजे. असं केल्याने ह्या त्रिवेणी संगमातून, मन, शरीर आणि आत्मा या त्रिवेणी संगमातून आपण आपलं आरोग्य कंप्लीट पूर्णपणे सांभाळू शकतो. थ्रू आउट लाईफ आणि 100 वर्षाचं आयुष्य आरामात मिळू शकतं. परंतु आपल्याला काय ज्ञान नसल्यामुळे, माहिती नसल्यामुळे आहार काय घ्यावा, निद्रा किती घ्यावी, व्यवहार कसा करावा, विचार कसे असावेत, या साऱ्या गोष्टीचं ज्ञान नसल्यामुळे आपण विनाकारण कुठल्या तरी अशा साध्या साध्या आजारांना बळी पडतो. डॉक्टर साहेब, मुळामध्ये आजारी व्यक्ती हा लवकर बरा होण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी आजारी व्यक्तीसोबत कसा व्यवहार केला पाहिजे? तो आजार माझ्या मुलाला झाला, माझ्या मुलीला झाला, माझ्या बायकोला झाला किंवा कुणाला झाला तर त्याची लागण मलाच झाली हे अगोदर समजून घ्यायला पाहिजे. ते आजार मलाच झालेला आहे. नाही रे बाळा, हे तू काय असं करू नको, तसं करू नको, ज्ञान तर असणं आवश्यक आहे. परंतु तो आजार मलाच झालेला आहे, माझ्या मनाला झालेला आहे, म्हणून आपलं मन खंबीर केलं पाहिजे. आणि या आजारावर कुठल्या प्रकारचा आजार आहे बाबा, काय कुठल्या इन्फेक्शनमुळे झालेला आहे, कुठल्या मेटाबॉलिक डिसीजमुळे झालेला आहे, डायबिटीसमुळे वगैरे, का कॅन्सर झालेला आहे, न्यूप्लास्टिक चेंज म्हणतो आपण त्याला, किंवा ट्रॉमॅटिक झालेला आहे, कुठचं जखम लागली आहे. आता एखादा व्यक्ती आहे, हा माझ्या बाळाला एवढं लागलं, ते आईच एवढं घरून जाते. म्हणून कुठल्या प्रकारचा आजार आहे याचं कारण त्या जे घरातली प्रमुख व्यक्ती आहे किंवा त्याला सांभाळणारी व्यक्ती आहे त्याला जर कळालं, त्याला मनोधैर्य देणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. या आजारावर उपचार आहेच हे त्याला कळवून देणं. आणि याच्यासाठी आम्ही काही करू, तू मात्र शांत राहा, तुझं मन प्रसन्न ठेव, घाबरून जाऊ नकोस, हे मनातली भीती काढून टाकण्याचं कारण आहे. तर कुठल्याही आजारी रुग्णाला आपण जेव्हा खंबीरपणे त्याला आधार देतो तेव्हा त्याचा 99% आजार हा कमी झालेला असतो. आणि आजारी व्यक्तीला आपण जास्तीत जास्त आपल्या चेहऱ्यावरचा ताण हा आजारी व्यक्तीला दिसला की तो आणखी घाबरला जातो. आहार, विहार आणि विचार हे तुमच्या निरोगी जीवनामध्ये एक मंत्राचं काम करतात. तर आता जो येऊ घातलेला जो कोरोना आहे, आता JN1 सुरू आहे, काय याच्यामुळं राज्यात ह्याच्यात हे आहे, तर कोरोनाच्या बाबतीत काय सांगाल? की मला तर मी कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या कोविड केअर सेंटरमध्ये गेलो, लोकांना हसवलं, हास्य त्यांच्या चेहऱ्यावर फुलवल्यानंतर त्यांचा आजारच पळून गेला. तर आता परत असे आजार येणार आहेत, यामध्ये नागरिक घाबरतात, यावर काय सांगाल डॉक्टर साहेब? कोरोना एक अशी फॅमिली आहे की आपल्या अगदी इतिहासामध्ये पण याची नोंद आहे. या फॅमिलीमध्ये असे भरपूर व्हायरस आहेत, त्याच्यानं घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. अनादिकालापासून चालत आलेलं आहे. आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळं आणि आपली मानसिक धैर्य आणि मनोधैर्य कमी झाल्यामुळं आपण कोरोनाला आपोआप बळी पडतो. तुम्हाला मी अगदी आवर्जून सांगतो, माझं वय 74 वर्ष आहे, मी कोरोनाची लस घेतली नाही आणि कुठलं मला सर्दी पडसं झालं नाही. मला वाटते भारतात किंवा महाराष्ट्रात एकच डॉक्टर असेल, डॉक्टर कारले लक्ष्मण, त्यांनी लसच घेतलेली नाही. भीती ही अगोदर, कोरोना को डरोना, मी अशा प्रकारची कविता पण लिहिलेली आहे. पण डरोना म्हणजे काय, त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्याचं. आणि आपल्या शरीरातली प्रतिकारशक्ती कशी वाढवायची, याप्रमाणे आपल्याला नुसतं
आपल्या संस्कृतीमध्ये तरी अगदी आईचं जन्म झाल्या दूध सुद्धा पाजवणं हे सुद्धा माहीत नाही आहे. गाईचं चीक आणून देणं हे सुद्धा त्याला माहीत नाही, ज्याच्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्तीमुळे असं भरपूर अज्ञान आपल्याकडे असल्यामुळं आणि आपल्या त्याच्या बळी पडतो आणि भीतीपोटी बळी पडतो. फार जर घरच्या बाजूला घरला आग लागली तर आपल्या घरला आग लागते का म्हणून आपल्या घरातून पळून जातो. ते आग विझवण्याचे प्रयत्न करत नाही आपण. म्हणजे हा प्रकार जो आहे भीतीपोटे हे कोरोनामध्ये झालेला आहे आणि कितीतरी लोकांना जलसमाधीसुद्धा द्यावी लागलेली आहे आणि त्यांना पुरायला जागा नाही, त्याला अगदी जाळायला जागा नाही आणि ते आपल्या कुटुंबापासून वंचित. हे फक्त याचं कारण आपल्या मनात असलेली भीती आणि अज्ञान, ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याचा सगळा व्यवस्थित अभ्यास केला तर त्याच्यापाशी आपण काही काळजी बाळगण्याचे असे फार मोठे आहेत. कोरोना एकच व्हायरस नाही आहे, H1N1 आहे, इन्फ्लुएन्झा आहे वगैरे असे ठराविक प्रकारचे असे व्हायरस आहेत. ते नाकाच्या शेंड्यापासून ते आपल्या फुफ्फुसापर्यंत जाऊन इन्फेक्शन करून इमिजिएटली त्या पेशीचा अगदी नाश करतात आणि अचानक त्याला मृत्यूला समोर जावं लागतं. प्रतिकारशक्ती चांगलीच असली, खरं तर मी तुम्हाला सांगतो या उद्देशाने याच्याने की आपल्या शरीरात फुफ्फुसामध्ये एकूण 7 कोटी पेशी असतात. मग अलुला ज्याला म्हणतो, ज्याला हवेच्या पेशी म्हणतो, परंतु आपण 2 ते 2.5 कोटीचाच उपयोग घेतो आपल्या दैनंदिन जीवनात. खरं तर आपलं फुफ्फुस हे पोलादी झालं पाहिजे, म्हणून त्याला व्यायाम केला पाहिजे, टेकड्यावर चढलं पाहिजे, दम लागला पाहिजे. काय लोकांना अस्थमा होतो, अलर्जिक अस्थमा. आता सकाळीच माझ्याकडे एक पेशंट आला होता, जरा 150 होता. मग तो त्याला सारं समजावून सांगितलं की बाबा त्याला अस्थमा इतक्या दिवसापासून आहे, डायबिटीस होतो, बाकीच्या गोष्टी होतात आणि बरेचसे पाहुणे एकत्र आले की याचा सत्यानाश करून टाकतात त्या पेशंटचा. परंतु याचं अज्ञान असल्यामुळं, व्यवस्थित उपचार न घेत असल्यामुळं आणि शरीराची प्रतिकारशक्ती कमी न झाल्यामुळं आहार वेळ आत्ताच सांगितल्याप्रमाणे आहार, विहार, विचार हे सारे महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये व्यवहारसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. आहार, विहार, विचार, व्यवहार आणि ज्ञान या साऱ्या गोष्टीचं आपण करणं हे आवश्यक आहे. आणि मला तरी वाटतंय की भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने कोणत्या असेना 5 वर्षाच्या मुलापासून संपूर्ण आरोग्याविषयीची माहिती, आता नुसती व्याख्या सांगून जमणार नाही, शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक आरोग्यसुद्धा त्याचं आवश्यक आहे. या साऱ्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार 5 वर्षाच्या लेकरापासून करणं आवश्यक आहे. शाळेत न घातलं तर चालेल, परंतु याचं ज्ञान देणं आवश्यक आहे. कारण आपलं आरोग्यच आपली संपत्ती असते, आपले आरोग्य आपलं धन असतं. आपण आरोग्यम धन संपदा या दृष्टिकोनातनं आपलं आरोग्य अगोदर ठेवणं, मग बाकीच्या गोष्टी तुमच्या मागे पळत येतील. ज्येष्ठ श्रेष्ठ डॉक्टर लक्ष्मण कार्ले एक समाजसेवी व्यक्तिमत्व. गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. मग 30 सप्टेंबर 1993चा जो किल्लारीचा भूकंप होता, या भूकंपामध्ये शेकडो जणांचे प्राण वाचवण्याचं काम केलं. त्याचबरोबर त्यांनी ससून हॉस्पिटल, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचं नगरच्या हॉस्पिटलमध्ये, त्यानंतर तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये यांनी प्रमुख भूमिका अशी केलेली आहे. तर डॉक्टर लक्ष्मण कार्ले यांच्याकडनं जाणून घेतल्यानंतर की कोरोना असन, कोरोना को डरोना, म्हणजे कोरोना म्हणजे कोणताही रोग नाही आहे, फक्त मनात भीती निर्माण होणं. आणि एकदा माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की त्याचं जगणं संपून जातं. माणूस आजाराने मरत नाही तर आजाराच्या भीतीनं मरतो. असे अनेक निरोगी जीवनाच्या मंत्रामध्ये डॉक्टर लक्ष्मण कार्ले यांनी सांगितले, हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये जे काही त्वचेचे रोग होतात या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी डॉक्टर श्वेता वळसे आहेत. काय सांगाल नेमकं? नमस्कार. हिवाळ्यामध्ये आपण आहे ना, थंडीमध्ये विंटर सीझनचे फ्रूट्स घ्यावे लागतील, फळं. त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये हीट कायम राहते आणि प्लस व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स एक भेटते, ती घ्यावी लागते कंटिन्यू डेली 1-2 मल्टीविटॅमिन्स घ्यावी लागते. प्लस आपल्याला जे असतं एक्सरसाइज करावी लागते. पुन्हा आपण गरम कपडे वगैरे घातलं तर आपल्याला तेवढं इफेक्ट नाही होणार आणि आपली इम्युनिटी सिस्टीम आहे ना, ती स्ट्रॉंग राहील. आणि जंक फूड वगैरे आपण अवॉइड करायचं. बस. तर अशा पद्धतीनं आरोग्य ही धनसंपदा आहे. आरोग्य हेच संपत्ती आहे. या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला आरोग्य पुन्हा मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करावा लागतो. त्यामुळं आरोग्याची काळजी घेणं हे आपलं पहिलं कर्तव्य ठरत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.